ड्रग्जमुळे नगरची युवा पिढी बरबादीकडे. आमदार संग्राम जगतापांचा पोलीस प्रशासनावर थेट हल्लाबोल. अहिल्यानगर शहरात अंमली पदार्थांची खुलेआम विक्री व तस्करी सुरू असून यामुळे नगरची युवा पिढी नशेच्या गर्तेत ढकलली जात आहे, असा गंभीर आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. विद्यार्थ्यांसह पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देत ड्रग्ज प्रकरणांवर तात्काळ व कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. पोलीस अधीक्षक कार्यालयातून सील केलेले अंमली पदार्थ गायब होणे, तोफखाना परिसरात एमडी ड्रग्ज सापडणे आणि निवडणूक काळात युवकांना ड्रग्जमुळे रुग्णालयात दाखल करावे लागणे या सर्व घटना नगरकरांसाठी धोक्याची घंटा असल्याचे ते म्हणाले. इतक्या घटना घडत असताना पोलीस प्रशासनाला माहिती नसणे म्हणजेच प्रशासन किती अलर्ट मोडवर आहे यावरचं प्रश्नचिन्ह असल्याची टीकाही त्यांनी केली. ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळ्यांना नेमका कोणाचा आश्रय आहे? पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. ड्रग्ज, विना नंबर प्लेट वाहने, महिलांची छेडछाड यावर त्वरित कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली की पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जो काही मुद्देमाल, जो अंमली पदार्थांचा सील केलेला होता, तो गायब झाला आणि तो उघडकीस आला पुणे ग्रामीणच्या पोलिसांमुळे. आणि तो उघडकीस आल्यानंतर त्याचे धागेदोरे हे अगदी पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत आले, पण त्याचं फार गांभीर्य हे प्रशासनाने घेतलं दिसत नाही. लगेचच आपल्याला तोफखाना हद्दीमध्ये देखील आपल्याला केवढं एमडी ड्रग्ज पकडलेलं पाहायला मिळालं, काही इंजेक्शन पाहायला मिळाले. निवडणुकीच्या काळामध्ये की जवळपास अंदाजे 6 ते 7 युवक हे एमडी ड्रग्ज घेतल्याचं सेवन केल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं, ते वाचले, बचावले. म्हणजे त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ते अत्यंत सिरियस आहेत, गंभीर त्यांची परिस्थिती आहे. पण त्याचीसुद्धा अजूनपर्यंत अद्यापपर्यंत ही पोलिसांना माहिती नाही. म्हणजे किती शोकांतिक आहे की हे जर असं घडत असेल, यांना माहिती मिळत नसेल, तर म्हणजे पोलीस किती अलर्ट मोडवर आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं, याच्यातनं अनुभवायला देखील मिळतं. म्हणून आज आम्ही मागणी केली की ह्या अंमली पदार्थांची जी तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या तयार झाल्यात, याला फार कोणाचा आश्रय, राजाश्रय, ते तपासलं गेलं पाहिजे. याला कुठं पोलीस प्रशासन पाठीशी घालतं का, एक फार मोठी शंका, हा प्रश्नचिन्ह हा नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून याच्यावरती पोलिसांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि प्रामुख्यानं ज्या जिम आहेत, ह्या जिममध्ये ट्रेनर जे आहेत हे एकाच जमातीचे असतील असं कसं होऊ शकतं? आणि ते इथं नाही, एका जिममध्ये नाही, तर सगळ्या जिममध्ये तुम्हाला सांगतो 90% तेच लोक, असं कसं होऊ शकतं? आणि मग त्याच्यातनं कुठंतरी जिम जिहाद, ड्रग्ज जिहाद, लँड जिहाद, लव जिहाद जो पाहायला मिळतो, याच्यात नवीन नवीन जिहाद आता आम्हाला पाहायला मिळाला. पूर्वी फक्त आम्हाला लव जिहाद ऐकायला मिळायचं. नंतर ज्यावेळेला मंदिरांवरती अतिक्रमण सुरू झालं, तो लँड जिहाद निर्माण झाला. हळूहळू आपण पाहतो निवडणुका आल्या, वोट जिहाद सुरू झाला. आता आम्ही जिम जिहाद आणि ड्रग्ज जिहाद देखील आता आम्हाला ऐकायला मिळतो. आणि आमच्या समोर असणाऱ्या काही लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला ते पाहण्यासुद्धा मिळालं. हे दुर्दैव आहे. म्हणून कुठंतरी पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे, ही मागणी आज आम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्ही केलेली आहे. या महाविद्यालयांमध्ये टिबल शीट येणारे मुलं, बिगर नंबरचे असणारे गाड्या, या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर कुठल्याही प्रकारे, म्हणजे एखाद्या परिस्थिती नाजूक असेल आणि टिबल शीट गेलं तर वेगळी गोष्ट असते. पण हे सगळे लोक तुम्हाला सांगतो टिबल शीट आणि कुठलाही पासिंग नसणाऱ्या गाड्या, म्हणजे काही दिवसांनी असं होईल की म्हणजे पी पासिंग असणाऱ्या गाड्या दिसतील, म्हणजे पाकिस्तान पासिंग असणाऱ्या सुद्धा गाड्या आपल्याला इथं अहिल्यानगरमध्ये SP चौकात दिसतील. अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळायला लागलेली आहे की त्याला कुठेही पासिंग नाही, काही नाही. म्हणजे ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकामध्ये अशा प्रकार करतात, म्हणजे ते पोलिसांना आव्हान आहे, हे सुद्धा पोलिसांना समजत नाही. इथंच जर सिग्नल तोडत असतील, इथं जर तुम्हाला सांगतो टिबल शीट बसत असतील, इथं जर त्या गाड्याचा नंबर नसतील, तर पोलिसांसमोर हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आपण पाहिलं की काही DYSP टिप्परसे साहेबांनी काही विशेष मध्ये मोहीम हाती घेतली आणि जे मिनी पाकिस्तानमधून ज्या गाड्या बाहेर यायच्या तर त्यांच्यावरती सायलेन्सरवरती कारवाई केली. ते त्यांचं अभिनंदन त्या बाबतीमध्ये. पण अजून 10-20% टिप्पर साहेब राहिलेले आहेत काही लोक, ते सुद्धा तुम्हाला सांगतो ठेचून काढावं लागतील. ते रात्री 10-11च्या पुढे नंतर बाहेर निघतात आणि स्टँडचे परिसर विशेषतः असतात. आमच्या जे समाजाचे काही लोक असतील त्या महिलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जे करतात, तर याच्यावरती देखील पोलिसांनी कुठेतरी कारवाई करणं अपेक्षित आहे. म्हणून पोलिसांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, अशी एक लेखी स्वरूपाचं विनंती आम्ही आज आमच्या विद्यार्थी बंधू भगिनींच्या वतीनं केलेली आहे. जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर लोकशाही मार्गाने देखील वेगळं आंदोलन या प्रशासनाच्या विरोधामध्ये याच कार्यालयाच्या बाहेर आम्ही या ठिकाणी करणार आहोत.